एकदा देवर्षी नारद मुनी भगवान शंकराकडे गेले. त्यांनी भगवान शंकरांना नमस्कार केला. भगवान शिवांनी देवर्षी नारद मुनींचा आदर करून त्यांना आपल्याजवळ बसायला सांगितले. भगवान शिव नारद मुनींना म्हणाले, तुम्ही इथे का आला आहात? काही महत्त्वाचा समाचार आहे का? किंवा तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे का? तुमचं इथे येण्यामागचं प्रयोजन काय आहे? कृपया मला सांगा. नारद मुनी म्हणाले, देवांचे देव महादेव, तुम्ही तिन्ही लोकात सर्वात श्रेष्ठ आहात. तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून राहत नाही आणि काहीच लपलेली देखील नाही. तुम्हाला भूतकाळ भविष्यकाळाचे ज्ञान आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे एका महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे. कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि माझ्या मनाला संतुष्ट करा. नारद मुनींचे हे बोलणे ऐकून भगवान शंकर म्हणाले, मुनी, तुम्ही सत्य बोलत आहात. आम्हाला तिन्ही लोकात राहणाऱ्या सर्व प्राण्यांबद्दल माहिती आहे. सांगा, तुमचा कोणता प्रश्न आहे? तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भोलेनाथ, मी मृत्यू लोकात भ्रमण करत होतो आणि तिथे भ्रमण करत असतानाच मी भूत, प्रेत आणि पिशाच यांच्यासारख्या विचित्र गोष्टी पाहिल्या. त्या जंगलात निवास करत होत्या. तसेच मी पाहिले की सर्वात दुष्ट शक्ती मनुष्याला त्रास देतात आणि त्याला नेहमी दुःख देतात. याचे कारण काय आहे? या वाईट शक्ती मनुष्याला का त्रास देतात? माझ्या मनामध्ये दुसरा प्रश्न देखील येतो की मनुष्य आपल्या पितरांचे पिंड करत नाही, म्हणून त्यांचे पूर्वज स्वप्नामध्ये संकेत देतात आणि जेव्हा मृत्यू झालेल्या व्यक्ती स्वप्नात दिसू लागतात आणि काही संकेत देतात, तर याचा अर्थ काय असतो? भगवान शिव म्हणाले, समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. नारद मुनींच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान शिव म्हणाले की, मुनी, तुम्ही खूपच चांगला प्रश्न, उत्तम प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नांच्या उत्तरामुळे समस्त मानवजातीचे कल्याण होईल. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देतो. ही कथा अत्यंत पवित्र आहे. या कथेला लक्षपूर्वक ऐका आणि याच कथेमध्ये तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील. ज्याचं मन या पवित्र कथेला लक्ष देऊन ऐकेल, त्याच्या घरामध्ये नेहमी सुख आणि प्रगतीचे द्वार उघडे राहील. तेव्हा नारद मुनी म्हणाले, भोलेनाथ, तुमची खूप कृपा होईल. तुम्ही कृपा करून मला ती कथा ऐकवा. मी खूप लक्षपूर्वक तुमची कथा ऐकेन. भगवान शंकर म्हणाले, जुन्या काळात मध्य प्रदेशामध्ये एक अत्यंत सुंदर आणि रमणीय नगरी होती. त्या नगरामध्ये एक व्यापारी आपल्या 4 भावांबरोबर राहत होता. व्यापारी आणि त्याच्या सर्व भावांचा विवाह झाला होता. सर्वजण प्रेमाने एकत्र राहत होते. त्या व्यापाऱ्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती, कारण ते सगळे मिळून व्यापार करत होते. त्या नगरीत त्या व्यापाऱ्याच्या इतका धनवान कोणीच नव्हता. ही संपत्ती त्याला त्याच्या पूर्वजांकडून प्राप्त झाली होती. व्यापाराचे पूर्वज खूपच दयाळू आणि दानशील होते. ते दान, धर्म, यज्ञ, विविध प्रकारचे धार्मिक कार्याचे आयोजन करत असत. त्यांच्या दरवाजातून कधीही कोणत्याही व्यक्तीला उपाशी जावं लागलं नाही. पण व्यापारी स्वतः खूपच कंजूस होता. त्यात पूर्वजांची कोणतीच लक्षणं नव्हती. त्याच्या पूर्वजांच्या विपरीत त्याने आयुष्यात कधीच दानधर्म केला नाही आणि कोणताही यज्ञ देखील केला नाही. त्याने कधीच धार्मिक कार्यामध्ये रुची घेतली नाही आणि धार्मिक कार्यही केले नाही. धन भरपूर गोळा केलं, पण त्याचा कधीही सदुपयोग केला नाही. व्यापाऱ्याने आपल्या दारात आलेल्या याचकाला 1 रुपया द्यायलाही नकार दिला आणि भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला भोजन देखील दिले नाही. व्यापाऱ्यांचे पूर्वज भुकेलेल्यांना भोजन देत असत, गरीब लोकांना कपडे दान करत असत. व्यापारी मात्र पूर्वजांचे अनुकरण अजिबात करत नव्हता. तो नेहमीच धन गोळा करत राहिला. अशा प्रकारे व्यापाऱ्याजवळ भरपूर संपत्ती तर होती, पण त्याचे पूर्वज त्याच्यावर नाराज खूप झाले होते. व्यापाऱ्याचे पूर्वज त्याच्या वर्तनामुळे अत्यंत दुःखी झाले होते. त्यांना आपल्या मुलाचा व्यवहार अजिबात आवडला नाही. धन कमवण्याच्या नादात व्यापारी एवढा आंधळा झाला होता की आपल्या पूर्वजांना विसरला होता. त्याने हळूहळू आपल्या वाडवडिलांचे श्राद्ध व पिंडदान करणे देखील बंद केले होते. त्यामुळे त्याच्या पूर्वजांच्या आत्म्याची तृप्ती होत नव्हती आणि ते त्यांच्या मुलांच्या या वर्तनामुळे खूप दुःखी झाले होते. एक दिवस त्या व्यापाऱ्याचे पूर्वज पितृलोकांमध्ये एकत्र बसून चर्चा करू लागले. त्यांनी आपल्या मुलाला भेटण्याचा विचार केला आणि सगळे पूर्वज एकत्र येऊन धर्मराजाकडे जातात. धर्मराजाला हात जोडून प्रार्थना करतात, हे धर्मराज,
आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. धन कमवण्याच्या लोभामुळे ते आम्हाला विसरले आहेत. त्यामुळे आम्ही संतुष्ट होत नाहीत. कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाण्याची परवानगी द्या. आम्ही त्याला समजावून सांगू. काही वेळेनंतर परत येऊ. त्याला शास्त्राचे ज्ञान देखील देऊन येऊ. धर्मराज म्हणाले, हे दिव्य आत्मा, तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नाही, पण तुम्ही त्याच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊ शकता. धर्मराजांचे हे बोलणे ऐकून सर्व पितृगण सहमत होतात. ते एक एक करून आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नात जातात आणि त्यांना दर्शन देतात. सर्वात पहिल्यांदा ते व्यापाऱ्याच्या म्हणजेच आपल्या सर्वात मोठ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि संकेत देतात. पण त्याचा मोठा मुलगा त्या संकेताला काही समजू शकत नाही. दुसऱ्या दिवशी तो स्वप्नाला विसरून जातो आणि पितरांनी दिलेल्या संकेतांना पूर्णपणे दुर्लक्ष करतो. त्यानंतर पितृगण दुसऱ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि त्यालाही दर्शन देतात आणि संकेत देतात, पण तोही त्या संकेताला दुर्लक्ष करतो आणि विसरून जातो. अशा प्रकारे कोणीही आपल्या पूर्वजांना दिलेल्या संकेतांना समजू शकला नाही. त्यामुळे सर्व पितृगण पूर्णपणे नाराज आणि क्रोधित होतात. व्यापारी आणि त्यांचे सर्व भाऊ धनाच्या लोभामुळे पूर्णपणे आंधळे झाले होते. त्यांना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताचा अर्थही समजू शकला नाही. भगवान शिव नारद मुनींना सांगतात, नारदजी, पितरांनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याला व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं. व्यापारामध्ये सतत नुकसान होत राहिलं आणि हळूहळू त्यांचा सर्व व्यापार बुडाला. कारण त्यांचे पितृ त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यामुळे त्यांची संपत्ती नष्ट झाली. हळूहळू त्या सर्व भावंडांमध्ये भांडण आणि क्लेश निर्माण झाला. त्यांनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या सर्व जमिनी, संपत्ती आणि घर देखील विकून टाकले. अशा प्रकारे ते चारही भाऊ प्रगती करण्याऐवजी रस्त्यावर आले. सर्व भाऊ वेगवेगळे होऊन आपापले पालनपोषण करू लागले. दुसरीकडे पितृलोकांमध्ये पितरांना आपल्या मुलांची दुर्गती पाहून खूप कष्ट होऊ लागले. हे दृश्य पाहून पितृगण दुःखी झाले. त्यांनी पुन्हा एकदा धर्मराजाकडे जाऊन प्रार्थना केली की हे धर्मराज, आम्हाला आमच्या मुलांची अशी दुर्गती पाहावत नाही. आमच्या पुण्यकर्मांचा त्यांनी नाश केला आहे. कृपया काहीतरी उपाय करा, ज्यामुळे आमच्या मुलांना सद्बुद्धी येईल आणि त्यांच्या चुकांची जाणीव होईल. भगवान शिवजी म्हणाले, देवर्षी नारद, धर्मराज त्या पितरांना सांगतात की हे पुण्यात्मा, तुमच्या या अवस्थेला मी चांगल्या प्रकारे समजू शकतो, म्हणूनच मी एक तुमची मदत करेन. धर्मराज एका ब्राह्मणाचे रूप धारण करतात आणि पृथ्वीवर येतात. त्यांनी त्या पितरांना मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात असतानाच सर्वात पहिल्यांदा त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात. व्यापारी अंथरुणावर झोपलेला होता, कारण त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी ग्रासले होते. व्यापाऱ्याच्या बायकोने त्या ब्राह्मणांचे आदरातिथ्य केले आणि दानदक्षिणा देऊ लागली. त्यावेळी ब्राह्मण म्हणाले, पुत्री, तुमच्या घराला पितृदोष आहे आणि याच पितृदोषामुळे तुझ्या नवऱ्याचीही दुर्दशा झाली आहे. तुझ्या नवऱ्याच्या कर्मामुळे तुमचे पूर्वज पूर्णपणे नाराज झाले आहेत. तुमच्या कर्मामुळे ते दुःखी आहेत आणि त्याच दुःखामुळे तुमची परिस्थिती अशी झाली आहे. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला, हे ब्राह्मण देवता, मी काय पाप केले आहे की माझी अशी बिकट अवस्था झाली आहे. माझे भाऊ देखील मला सोडून गेले आहेत आणि अनेक रोगांनी मला वेढले आहे. ब्राह्मण म्हणाला, पुत्र, तू तुझ्या पूर्वजांना नाराज केले आहेस. तुझ्या पूर्वजांकडून तुला जी संपत्ती आणि पुण्य प्राप्त झाले होते ते तू सर्व तुझ्या भावांनी आणि तू नष्ट केले आहे. त्यामुळेच तुझी आणि तुझ्या भावांची अशी दुर्दशा झालेली आहे. तुझ्या पूर्वजांनी तुमच्या स्वप्नात येऊन कितीतरी वेळा संकेत दिले, पण तुम्ही त्या संकेतांकडे देखील दुर्लक्ष केले. तुम्ही आपल्या पूर्वजांचा अपमान केला आहे. यामुळेच तुमच्या सर्व वैभवाचा, धनाचा, मानसन्मानाचा नाश झाला आहे. ब्राह्मणाच्या या शब्दानंतर व्यापाऱ्याला आठवते की त्याच्या स्वप्नात त्याच्या पूर्वजांनी त्याला दर्शन दिले होते. व्यापारी ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तुम्ही सत्य बोलत आहात. माझ्या पूर्वजांनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिले होते, पण मी त्यांनी दिलेल्या संकेताचा अर्थ काही केल्यास समजू शकलो नाही. तुमची कृपा झाली आहे. कृपया पूर्वजांनी स्वप्नात दिलेल्या संकेताविषयी मला अधिक माहिती द्या.
भगवान शिव देवर्षी नारद मुनींना सांगतात. नारद मुनी ब्राह्मण देवता पुढे म्हणाले की, हे पुत्र, तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला सांगतो की स्वप्नात पूर्वज आले तर त्यांचे काय संकेत असतात. ब्राह्मण रूपात धर्मराज म्हणतात, जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते प्रेतयोनीमध्ये मृत्यूलोकात भटकत राहतात. ते भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करतात. जर स्वप्नात हत्ती, घोडा, बैल, मनुष्य किंवा एखादं विकृत रूप दिसू लागलं तर समजावं की पितृगण आपल्या मुलांच्या व्यवहारामुळे अत्यंत दुःखी आहेत. जो मनुष्य पशुपक्ष्यांना दान करत नाही त्यांचे पितृ अत्यंत दुःखी होतात आणि प्राण्यांचं रूप धारण करून स्वप्नांमध्ये पक्षाचं रूप धारण करून त्यांना दर्शन देतात. जर मनुष्याला असे स्वप्न पडले की ज्यामध्ये एखादा पशु किंवा प्राणी मनुष्याच्या वाणीमध्ये बोलत आहे, तर याचा अर्थ असा आहे की मनुष्याचा पितृ अत्यंत कष्टात आहे आणि तो त्याच्यावर रुष्ट झाला आहे. अशा मनुष्याला भविष्यामध्ये खूप अपमानाचा सामना करावा लागतो. मित्रांनो, अशा मनुष्याच्या जीवनामध्ये क्लेश, दुःख आणि दरिद्रता येते आणि त्यांचे भाऊ प्राण्यांप्रमाणे आपापसात भांडू लागतात. धर्मराज, जर स्वप्नात काही मागताना दिसले तर त्यांना दुर्लक्षित करू नका. या स्वप्नांचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे पूर्वज असंतुष्ट आहेत आणि पितृलोकांमध्येच त्यांची तृप्ती होत नाही. जर स्वप्नात पूर्वजांनी काही मागितलेले असे दिसले तर त्यांना त्या व्यक्तीचे सगळे धन रिकामे होते आणि तो निर्धन होतो, दरिद्र होतो. अशा प्रकारे त्याचे त्रास वाढतात आणि त्याची अवस्था एका भिकाऱ्यासारखी होते. म्हणून मनुष्याने अन्नदान करावे, यामुळे त्यांचे पूर्वज संतुष्ट होतात. जर स्वप्नात कोणाचे पूर्वज क्रोध करताना दिसले तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कार्यामुळे संतुष्ट नाहीत. त्या व्यक्ती जे कोणीही काम करत असतो त्यामध्ये नुकसान होईल आणि त्याने केलेले सर्व कार्य व्यर्थ जाईल आणि त्याला कोणतंही फळ मिळणार नाही. जर स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर येणाऱ्या वेळेत त्या व्यक्तीवर मोठं संकट येणार आहे असं मानलं जातं. जर स्वप्नात एखाद्या व्यक्तीने आपल्या पितरांना रडताना पाहिले तर त्यांचे पूर्वज त्याला संकेत देतात की त्यांच्यावर ते संतुष्ट नाहीत आणि भविष्यात त्याला नुकसान होऊ शकते. त्याचं सगळं धन, वैभव नष्ट होईल आणि भयंकर दरिद्रतेचा सामना करावा लागेल. अशा वेळी संकटाच्या घडीला पूर्वज स्वप्नात रडताना दिसू लागतात. जर स्वप्नामध्ये पूर्वज मळकटलेले कपडे घातलेले दिसू लागले तर निश्चितपणे त्या व्यक्तीचे सगळे धन नष्ट होईल आणि तो व्यक्ती धनहीन होईल. ब्राह्मणरूपी धर्मराज म्हणाले, हे पुत्र, जर तुलाही अशा प्रकारे स्वप्न पडू लागले तर तू तुझ्या पूर्वजांना संतुष्ट करायला हवं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दान, धर्म, श्राद्ध, कर्तव्य करायला हवे. असे कर्म केल्याने तुझ्या पूर्वजांना संतोष मिळेल आणि त्यांची कृपा प्राप्त होईल. जर असं झालं नाही तर पूर्वज रुष्ट होतील आणि त्यांच्या कोपाचा सामना करावा लागेल. त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागते. तो त्वरित आपल्या भावांजवळ जातो आणि ब्राह्मणाने सांगितलेली गोष्ट त्यांना सांगतो. सगळ्या भावांना लक्षात येते की त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात येऊन काही संकेत दिले होते. सर्व भाऊ मिळून नदीच्या तटावर जातात आणि आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध, दान, दक्षिणा, धार्मिक कार्य करतात. आपल्या पितरांना संतुष्ट करतात. एक दिवस त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात दर्शन दिले आणि विविध प्रकारचे संकेत दिले. शिव म्हणाले, हे नारद मुनी, जेव्हा मनुष्यांचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मनुष्याला अनेक प्रकारचे शुभ संकेत मिळतात. जर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती स्वतः किंवा आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पूर्वजांनी तुमच्यावर खूप प्रसन्नता दर्शवलेली आहे. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. जर पूर्वज स्वप्नात हात पुढे करताना दिसले तर याचा अर्थ त्यांना तुमच्या कार्यामध्ये यश मिळणार आहे असे दर्शवते. स्वप्नांमध्ये पूर्वज आरामात, स्वच्छ, पांढऱ्या वस्त्रात दिसत असतील तर ते मुक्त झालेले आहेत असे मानले जाते. जर स्वप्नात पूर्वज आकाशामध्ये बसलेले दिसले तर समजावे की ते अत्यंत सुखी आणि प्रसन्न आहेत. तुम्हाला तुमच्यावरती आशीर्वाद देत आहेत. अशा प्रकारे सर्व भावांना जे संकेत प्राप्त झाले ते शुभ संकेत होते. त्यांनी धार्मिक कार्य, दानधर्म आणि मदतीचे कार्य केले. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला. हळूहळू त्यांची सगळी कामे होऊन गेली. संपत्ती, धन मिळू लागले.
सर्व भाऊ एकत्र राहू लागले. त्यांच्यामध्ये असलेले भांडण मिटले. त्यांचा व्यापार प्रगतीच्या दिशेने चालला. खूप आनंदाने सगळेजण राहू लागले.